नमस्कार. घोडदौड मराठीची या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चिनया मिनया या कथासंग्रहामधील शेवटची जी कथा आहे शह नावाची, त्यातला 4था भाग आपण पाहत आहोत, आसरा. तर चला कथेला चालू करूया. समीरचा कुठेच पत्ता लागत नव्हता. म्हणजे तो घर सोडून जातो ना मागच्या भागामध्ये. आता पुढे आपण बघूया. समीरचा कुठेच पत्ता लागत नव्हता. त्याचा गावोगावी शोध घेतला पण कोणालाच धूम लागला नाही. तो सगळ्या पैशांची विल्हेवाट लावल्याशिवाय थोडाच माघारी परतणार होता. त्याला हा वाडा सोडून 10 वर्षे आता उलटून गेलेली होती. पाटील, रमाबाई आणि एक नोकर एवढीच मंडळी त्या वाड्यामध्ये राहत होती. शेतीतला 4था हिस्सा ठेवून जवळच्याच एका मित्राला त्यांनी उरलेली सर्व शेती विकून टाकलेली होती. आलेल्या पैशात आरामात गुजराण होत होती. पण पाटलांनी वाडा शाबूत ठेवला. ते कर्जबाजारी झाले नाहीत. पण पाटीलकीचा पेशा आता त्यांना मित्र भिकाजी पाटील चालवू लागला. म्हणजे पाटीलकीचा पेशा त्यांचा मित्र चालवू लागला. पाटीलकीचा हक्क या घराण्याने गमावला हे दुःख काही त्यांना कमी नव्हते. पण इकडे भिकाजी नावाप्रमाणेच भिकार चोट होता. पाटलांकडे पूर्वी पैसा असल्यामुळे त्याची गोडी गुलाबी टिकून होती. पण आता तो त्यांना काडीचीही किंमत देत नव्हता. त्यांना जुमानत नव्हता. भिकाजीचा मुलगा कान्होजी तोही धंद्याच्या आणि व्यवहाराच्या बाबतीत चोख होता. त्याचा 8 वर्षांचा मुलगाही अत्यंत हुशार होता. म्हणजे सगळ्या घराणंच अत्यंत हुशार होतं. भिकाजीची पिढी हा पेशा अखंड चालू ठेवणार यात काहीच शंका नव्हती. कारण ते फसवे पण होते तसे. त्यामुळे ते कोणालाच फसणारे नव्हते. ते फसवणाऱ्यातले होते. पाटलांच्यासारखं दुर्दैव मात्र त्या अखंड गावात कुणावरही ओढवलेलं नसेल. पाटीलकीचा हक्क गमावला. मुलगा बेघर झाला. नातू असून तो त्यांच्यापासून लांब. पण सुमती केशवसह मनकुंज नगरीत आपल्या सासरी परतणार होती. नातू असून सुद्धा तो लांबच होता. सुमती त्यांची सून जी होती, केशव म्हणजे त्यांचा नातू, त्याच्यासह मनकुंज नगरीत आपल्या सासरी ती आता परतणार होती. केशव आता 8 वर्षांचा होता. पाटील सुमतीची व केशवची चौकशी करण्यासाठी गंगापुरात आपला नोकर पाठवून देत असत. वेळोवेळी त्यांच्या तोंडून नातवाचं कौतुक ऐकलेलं होतं. नातू फारच हुशार होता, चलाक बुद्धीचा होता हे प्रत्येक वेळी नोकरांनी त्यांच्या कानावर घातले होते. तिकडून ते समाधानी होते. या समाधानानेच त्यांना आल्या परिस्थितीतून तारलं होतं. पोरगा आयुष्यातून उठवतो आणि नातू तारतो हीच त्यांची सध्याची अवस्था होती. आणि हे खरं आहे. सुमती केशवला घेऊन मनकुंज नगरीत पोचली. बग्गी त्यांना पोचून गंगापूरला निघून गेली. क्षणभर वाड्याची पायरी चढायला धीर तिला होईना पण कशीबशी ती वाड्यामध्ये पोचली. वाड्यावर पसरलेली प्रेतकळा पाहून तिला राहवली नाही. आपण हा वाडा सोडण्यापूर्वी या वाड्याची अवस्था काय होती आणि आत्ता कशी आहे हे पाहून तिला वाटले, खूप वाईट वाटले. पण आता सारे संपलेले होते. काही असो, सुमतीला आणि केशवला पाहून पाटील खुश झाले. आता पुढे काय याचा त्यांना विचार आला नाही. पण नातवाला बघताच ते खूप खुश झाले. केशवला त्याच्या आजोबांना पाहून आनंद झाला. पाटील आनंदाने बेहोश झाले. त्याच्या आजोबांना पाहून त्याला आनंद झाला. पण पाटलांनाही तितकाच आनंद होत होता. आपल्या नातवाची हौसमौस पुरवायला त्यांच्याजवळ आता काय होतं? काहीच नव्हतं. ते उरलेल्या आयुष्यात मुंगी होऊन आता भोगायचं होतं जे काय उरलेलं होतं ते. एके दिवशी रावजी पाटील आपल्या नातवासोबत म्हणजेच केशवसह वाड्याबाहेर पडले. केशव बोलण्यामध्ये पटाईत होता. त्यामुळे रावजींचा वेळ कुठल्या कुठे दौडत होता. पाटील त्याला घेऊन गावच्या वनराईमध्ये मनसोक्त हिंडले. शेवटी ते नदीकाठी आले. किल्ल्याचा तट लांबूनच दिसत होता. अलीकडचं शंकराचं देऊळ चढून
ते देवळात गेले. म्हणजे त्याला पायऱ्या होत्या देवळाला. देवाला नमस्कार केला. देऊळ चारी बाजूनी उघडच असल्याकारणाने किल्ला स्पष्ट दिसू लागला. पाण्याचा पृष्ठभाग उन्हाने चमकून उठताना दिसत होता. पाण्याचा खळखळाट सोडला तर दुसरा कशाचाच आवाज तिथे होत नव्हता. किती भयान शांतता होती. मधूनच झाडीमधून काजव्यांची किरळ किरळ ऐकू येत होती. म्हणजे तुम्ही विचार करा की हे वातावरण कसं होतं. अगदी शांत होतं. संध्याकाळ होण्याच्या बेतात होती. देवळाच्या पायऱ्या उतरून ते नदीकाठून चालू लागले. तिथेच त्यांनी भिकाजीला विकलेली त्यांची पूर्वीची शेती त्यांच्या नजरेत आली. शेती पूर्वी इतकी हमखास दिसत नव्हती, पण कशी तरी टिकवायची म्हणून टिकवलेली ती दिसत होती. केशवला त्यांनी सर्व हकीकत सांगितली. त्याला सर्व प्रकारची कल्पना देणं महत्त्वाचं होतं. केशवने मन लावून सारं ऐकलं आणि म्हणाला, आजोबा, माझे बाबा असे का वागले? पाटील म्हणाले, हे बघ केशव, सारी माझीच चूक होती असं मला वाटतं. तुझा बाप तुझ्या वयाचा असताना असाच एकदा दिवाणखान्यात माझ्या बैठकीवर बसला होता. आम्हाला थोडा वेळ कौतुक वाटलं, पण नंतर त्याचं बोलणं ऐकून मी पार कोसळलो बघ पोरा. असं म्हणून त्यांनी त्यांचे संवाद जसेच्या तसे, म्हणजे समीरचे संवाद जसेच्या तसे त्याला केशवला सांगितले. आणि केशव म्हणाला, खरंच तुमचंही चुकलं आणि बाबांचंही. तुम्ही त्यांना जवळ करायला हवं होतं, पण तुमचंही बरोबरच होतं. बाबांनी तसं बोलायला नको होतं. म्हणजे लहान मुलांनी इतकं वात्रट वागणं चुकीचं आहे असं त्याचं केशवचं मत होतं. चालता चालता ते स्वतःच्या उरलेल्या शेताजवळ आले. म्हणजे स्वतःची शेती जी त्यांच्या मालकीची शिल्लक होती त्याजवळ ते येऊन पोचले. ती शेती जवळजवळ 20 एकर तरी होती. ती तशीच पडलेली होती. केशवने विचारले, आजोबा, हे शेत आपलं आहे ना? मग हे असंच का पडलंय? यात काही पिकवलं का नाही? पिकवायला बी बियाणं आणणार कुठून पोरा? बी बियाणांचा पुरवठा करणं हे काम गावच्या पाटलांचं असतं. आणि या गावचा पाटील भिकाजी पाटील आहे. त्याच्याकडे ती मागणी केली तर त्याने साफ नकार दिला. त्याला आपली प्रगती रुचत नाही असंच म्हणावं लागेल. पण आजोबा, तुम्ही त्याला शेती विकलीत आणि तोच तुम्हाला नाही म्हणतो. मग तुम्ही तुमचा हक्क का नाही मागितला? म्हणजे केशवने त्यांना पाटलांना प्रश्न विचारला. आपल्याला भांडण तंटा नको आहे केशव. जेवढं नशिबात होतं तेवढं भोगलं आणि जेवढं नव्हतं तेवढं सुटलं. ते दोघेही चालत होते. केशवला किल्ला पाहायचा होता. तो पाहिला. बोलत बोलत ते किल्ल्यापाशी पोहोचले. किल्ल्यात तर भयान शांतता पसरलेली होती. काजव्यांचा आवाज इथे जास्तच गडद होत चालला होता. आत जायचं धाडस होत नव्हतं. आजोबा, आत नको जायला, आपण इथूनच परतू, केशव म्हणाला. पाटील हसले आणि म्हणाले, का रे, घाबरलास? चल, काही होत नाही. म्हणून ते आतमध्ये जाऊ लागले. किल्ल्यात देवीचं देऊळ होतं, तसंच ओसाड पडलेलं होतं. त्याची पूजा अर्चा व्यवस्थित होत नव्हती बहुतेक. विहिरीच्या पाण्याचा मंद आवाज होत होता. इतक्यात कुठून तरी कणल्याचा आवाज मात्र ऐकू येऊ लागला. केशव जास्तच घाबरला. पाटील सावध झाले. आवाज कुठून येत होता हे नक्की ठरविता येत नव्हतं. कणण्याचा आवाज काही थांबत नव्हता. आजोबा, इथे भूत तर नाही ना? चला आपण घरी जाऊ. केशव घाबरला. पाटील म्हणाले, नाही, असा घाबरू नकोस. आल्या परिस्थितीला तोंड द्यायला शिकलं पाहिजे. केशव, चल, आपण त्या देवळाकडे जाऊ. असं म्हणून देवळाच्या दिशेने ते दोघे निघाले. गाभाऱ्यातून आवाज येत होता हे आता स्पष्ट जाणवत होतं. पाटील दबक्या पावलांनी गाभाऱ्यात शिरले. पांढऱ्या मळकट्ट कपड्यातला पुरुष अवास्तव पडलेला होता. हातभर दाढी वाढलेली होती. चेहरा मलिन झाला होता. डोक्यावरचे केस विस्कटलेले होते. डोळे लालबुंद झाले होते. पाटील त्याच्याजवळ गेले आणि त्याला आधार दिला. कोण आहेस रे तू? इकडे काय करतोस? असे पाटलांनी त्याला विचारले. तो चाचऱ्यात बडबडला. मी कोण मला माहीत नाही. माझ्या पोटात अन्न नाही. मला कोणीतरी खायला द्या मला. बोलताना त्याचे डोळेही असे
विजल्यासारखे होत होते. आधीमध्ये पुन्हा निश्चित मिटले जात होते. आजोबा हे गृहस्थ तर भुकेमुळे तळमळत आहेत. चला त्यांना आपण घरी नेऊ, असं केशव पाटलांना म्हणाला. पाटील म्हणाले, हो नेऊया चला, पण आधी यांना काहीतरी खायला द्यायला हवं. बाजूला पेरूची झाडं भरपूर आहेत, एखादा पेरू आण, असं पाटलांनी केशवला सांगितलं. केशव चटकन उठला. तो आज्ञाधारी होता, त्यामुळे तो तिथून लगेच उठला. धावत जाऊन झाडं शोधली. पिकलेली बोरं होती, करवंद होती आणि पेरूही होते. ती काढून घेऊन तो तिथे आला. पाटलांनी त्याला तो अल्पोपहार देऊ केला. तो तुटूनच पडला. बघता बघता ते सर्व त्याने फस्त केलं. पाणी पाणी असं तो बडबडू लागला. तुरळक काहीतरी बडबडत होता. तो तहानेने व्याकुळलेला होता हे पाटलांनी ओळखलं. केशवने विहिरीच्या पायऱ्या उतरून देवापुढच्या पात्रातून पाणी भरून आणलं. ते पिऊन तो तृप्त झाला. त्याच्यात त्राण आले आणि तो उठून बसला. पाटलांनी त्याला विचारलं, तू कुठून आलास? तुझं नाव काय? तो गृहस्थ आता शुद्धीवर आलेला होता थोडा थोडा, पण बोलण्याच्या मनस्थितीत तो अजूनही नव्हता. पाटलांच्या आवाजाने तो चांगलाच भानावर आला. तो त्यांना न्याहाळू लागला. मी कोण मला नाही माहिती. मला आसरा हवा आहे, एवढंच मला ठाऊक आहे, असं तो बडबडू लागला. पाटील बुचकळ्यात पडले, पण त्यांनी त्याला वाड्यात आसरा देण्याचं ठरवलं मात्र. त्याप्रमाणे ते दोघे त्याला वाड्यात घेऊन आले. तो एकदमच गंभीर वाटत होता. ना कोणाशी मोकळेपणाने बोलत होता, ना चालत होता. जेव्हापासून तो वाड्यात आला तेव्हापासून तो असा निर्विकारच होता. देईल ते खाणेपिणे, सांगेल ते काम करणे आणि झोपणे, हेच तो काम करत होता. पाटलांनी त्याचं बारकाईने निरीक्षण केलं. दाढीने निम्मा चेहरा झाकलेला गेला होता. सहजासहजी ओळखणं तर कठीणच होतं. तो कोण होता? जो कोणी होता त्याला पाटलांनी मुलाप्रमाणेच वागणूक दिली. एकदा रमाबाई त्या थकलेल्या तिराईतासाठी जेवण घेऊन बाहेरच्या दिवाणखान्यात गेल्या. पाटील बैठकीवर बसले होते. रमाबाईंनी त्याच्यासमोर ताट ठेवलं आणि कृतज्ञतेने त्याने त्यांच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यातून पराभूत ओसरू लागली. पाटलांचं लक्ष त्याच्याकडे होतं. त्याची आसवं पाहून ते गोंधळले. कोण आहेस तू? अगदी खरं सांग, कोण आहेस तू? पाटलांनी विचारलं. पाटील कणखर आवाजात म्हणाले. तसा तो उतरला. आबा मी समीर, असा तो चाचरत बोलला. पाटलांनी त्याच्याजवळ जाऊन त्याचा चेहरा नीट पडताळला. तू समीरच आहेस ना? असं त्यांनी पुन्हा प्रश्न केला. होय आबा, मी तोच आहे. तुम्हाला छळलेला, तुमच्याशी ईर्ष्या करून मुकलेला तोच मी समीर आहे. तुमच्या विरुद्ध जाऊन मला कुणीच जवळ धरलं नाही. सारा पैसा मी बाई आणि दारूमध्ये ओतला. बनवून भटकून मला पैशांची किंमत कळली. आबा मला एकदाच माफ करा. आबा मला पुन्हा तेच बडबडत होता. आबा मला माफ करा. तो हुंदके देऊ लागला. रमाबाई गहिवरल्या. त्याला माघारी फिरलेलं पाहून त्यांना समाधान वाटलं. तो आहे सुखरूप हे पाहून सुमतीलाही बरं वाटलं. सुमती तिथे धावतच आली. ती टकामका त्याच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिली. केशवही आजोबांच्या पाठीमागून त्याला निरखू लागला. समीरला तो आपलाच मुलगा आहे हे किल्ल्यावर पहिल्या घटकेतच समजलेलं होतं. पण तो साऱ्या भावना गिळून शांत राहिला होता. त्यानं केशवला घट्ट मिठी मारली आणि रडू लागला. तुला सगळं फार वेळानं कळून चुकले. आता सारं संपले. तुला शुद्ध येऊन काय उपयोग? सारं तूच तुझ्या हातानं लोटून लावलंस. आता कुठं शोधणार तू सुख? आबा मला एक संधी द्या. पाटील जेव्हा रागाने ओरडले तेव्हा तो म्हणाला, आबा मला एक संधी द्या. मी पुन्हा तुम्हाला दुखवणार नाही. तुमच्या मर्जीने वागेन. त्याने पाटलांचे पाय धरले. हा खरोखर समीर आहे यावर त्यांचा विश्वासच बसेना, कारण समीरने कधी आयुष्यात माफी मागितली नव्हती. त्यांनी त्याला उठविलं आणि त्यांना याच दिवसाची ओढ होती. खरं म्हणजे पाटलांना हेच पाहिजे होतं. आता पुन्हा सगळं नव्यानं उभं करायचं होतं. जोमाने उभा करायचा होता. ते गहिवरले आणि समीरच्या डोक्यावरून त्यांचा हळुवार हात फिरला.
रात्रीची पहाट होत होती आणि आता हळूहळू उजाडणारही होतं. पुन्हा सुखाची किरणं वाड्यामध्ये पडू पाहत होती. तर हा भाग इथेच संपला. पुढचा शेवटचा भाग आपण थोड्या दिवसात घेतोय. तर हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.